एक महत्त्वाची अपडेट बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता हाती येते। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। मुख्यमंत्री शिंदे हे मनोज जरांगेंशी संवाद साधणार आहेत। थोड्याच वेळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते संवाद साधणार आहेत आणि या संवादानंतर या आंदोलनावर तोडगा निघतो का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधणार आहे। थोड्याच वेळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री शिंदे हे जरांगेंशी बोलतील। त्यामुळे आता मुंबईकडे निघालेले जरांगे हे लोणावळ्यामध्ये थांबतात का, विजयाचा गुलाल हे लोणावळ्यामध्ये उधळतात का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। दरम्यान जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून जोरदार हालचाली सध्या सुरू झाल्यात। मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालेत। थोड्याच वेळात जरांगेंशी चर्चा ते करणार आहेत। गेल्या 5 दिवसात ते तिसऱ्यांदा जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालेत। त्यामुळे या भेटीत आता जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा निघतो का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान थोड्याच वेळात जरांगेंची लोणावळ्यामध्ये सभा देखील होणार आहे आणि त्यामुळे मराठा मोर्चाचा दुपारपर्यंतचा मुक्काम हा आता लोणावळ्यामध्येच असणार आहे। त्यामुळे लोणावळ्यामध्ये आता विजयाचा गुलाल जरांगे उधळतात का, यावर तोडगा निघतो का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगेंशी चर्चा करणार आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे आपल्या सोबत जोडले गेलेत। माधव, काय सांगाल, आता मुख्यमंत्री जरांगेंशी बोलणार आहेत? आपण पाहतोय काही कारणास्तव त्यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र आताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता जरांगेंशी संवाद साधणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता तयारी सरकारतर्फे सुरू झालेली आहे। मनोज जरांगे यांना मुंबईमध्ये न येऊ देता त्या ठिकाणीच त्यांना महत्त्वाचा निर्णय कदाचित देणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगेंशी चर्चा करणार आहे आणि या चर्चेतून आता मार्ग निघतो का, तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। आपण पाहतोय आता थोड्याच वेळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगेंशी चर्चा करतील आणि यासोबतच मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड हे सुद्धा जरांगेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि त्यांची सुद्धा यामध्ये चर्चा होणार आहे। त्यामुळे या चर्चेअंती नेमकं काय समोर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सध्या मनोज जरांगेंचा हा मोर्चा हे वादळ लोणावळ्यामध्ये आहे आणि लोणावळ्यामधून ते नवी मुंबईकडे कूच करणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आता या सगळ्या घडामोडींना वेग आलाय। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडे। माधव, काय सांगाल, आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री शिंदे जरांगेंशी संवाद साधणार असल्याचं कळतंय। श्वेता, मुख्यमंत्री स्वतः व्हीसीद्वारे विभागीय आयुक्त आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करतील असं सध्या दिसत आहे। तशी तयारी इथं करण्यात आलेली आहे। स्वतः विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड हे अर्ध्या तासापूर्वी जिथं मनोज जरांगे पाटील थांबले त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही कारणास्तव आपला पूर्णपणे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही, मात्र महत्त्वाची माहिती माधव सावरगावे यांनी आपल्याला दिली आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगेंशी संवाद साधणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा हा संवाद होईल आणि या संवादामधून काय नेमकं समोर येतं, काय तोडगा निघतो त्यावर आपली नजर असेल।